आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील नामपूर येथील नळकास रस्त्यालगत असलेल्या शिवनेरी कॉलनीत रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर अखेर ग्रामपंचायतीने मंगळवार दिनांक 26 रोजी बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे। पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट रेखा शिंदे यांनी अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासनाने ही कारवाई केली। ग्रामपंचायत प्रशासकीय समिती सदस्य मनिंद्र सावंत यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया वेगाने पार पडल्याचं सांगितलं जात आहे। मंगळवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून मोहिमेला सुरुवात झाली। शिवनेरी कॉलनीतील 9 आणि 6 मीटरच्या रस्त्यांवर नागरिकांनी केलेलं अतिक्रमण हटवण्यात आले। याआधी ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही कार्यवाही होत नसल्यानं ॲडव्होकेट शिंदे यांनी दुसऱ्यांदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता। शिवनेरी कॉलनी गट क्रमांक 94/1/1/2 इथं सध्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। मात्र काही नागरिकांनी संरक्षक भिंतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यानं स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता। यापूर्वी 13 एप्रिल रोजी झालेल्या उपोषणानंतर 15 दिवसात अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत अधिकारी सचिन नेहते यांनी दिले होते। मात्र 1.5 महिना उलटल्यानंतर ही कार्यवाही न झाल्यानं ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। दरम्यान सोमवारी रात्री राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपोषणकर्त्या ॲडव्होकेट रेखा शिंदे यांची भेट घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर काळे, माजी आमदार सुनील भुसारा, सरपंच रेखा पवार, मनिंद्र सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। I think